एक असा दिवस जो केवळ स्मरणाचा नव्हे तर प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणार आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी उजाळा देण्यासारखी एक अनमोल मैत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची मैत्री. या मैत्रीमधून एकमेकांच्या प्रती असणारा आदर, सन्मान आणि समाज हितासाठी सर्व काही बाजूला ठेवून झटणारी व्यक्तिमत्व कशी असतात हे त्यांच्या मैत्रीतून समोर येतं. त्यांच्या या मैत्रीचे किस्से प्राध्यापक नानासाहेब साळुंखे यांनी शाहूंच्या आठवणी या पुस्तकात लिहिल्यात. नेमके काय आहेत किस्से ऐकूयात. 19व्या शतकात जेव्हा कोल्हापूरच्या गादीवर राजर्षी शाहू महाराज विराजमान होते तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना भेटीचं आमंत्रण दिलं होतं. पण हे आमंत्रण बाबासाहेबांनी चक्क नाकारलं होतं आणि त्यामागचाच हा किस्सा ऐकूया. अस्पृश्य समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामक व्यक्तीनं उच्च पदवी प्राप्त केल्याची राजर्षी शाहू महाराजांच्या कानावरती बातमी येऊन धडकल्यापासून त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तत्कालीन असणारी जी सामाजिक परिस्थिती होती, सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्या समाजातील एक तरुण उच्च शिक्षण घेऊन पदवीधर होतो, ही बाब राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसाठी अत्यंत कौतुकास्पद होती. महाराजांजवळ बापूसाहेब महाराज बसलेले असायचेच. आंबेडकरांचं चाललेलं कौतुक पाहून बापूसाहेब महाराज म्हणाले, महाराज एकदा आंबेडकरांना भेटीस तरी बोलवा. मग काय, महाराज एकदम प्रसन्न होऊन म्हणाले, बापसाहेब अगदी माझ्या मनातलं बोललात. बघा, योगायोगानं त्या ठिकाणी दळवी आर्टिस्ट आले होते. त्यांना मुंबईची खडानखडा माहिती असल्यानं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमंत्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतईला निघून गेले. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली. शाहू महाराजांचा खास निरोप बाबासाहेब आंबेडकरांना दिला. पण आंबेडकर मात्र कोल्हापूर यायला तयार होईनात. कारण त्या काळातील संस्थानिक राजे महाराजांच्या लहरीपणाच्या अनेक गोष्टी बाबासाहेबांच्या कानावर आल्या होत्या आणि त्यामुळंच शाहू महाराजांना भेटण्यास बाबासाहेब आंबेडकर यांनी चक्क नकार दिला होता. अखेर दळवीने इतर संस्थानिकांपेक्षा शाहू महाराज हे कसे वेगळे आहेत आणि त्याच पद्धतीनं अस्पृश्य उद्धारासाठी ते कसं काम करतात हे सांगितल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला यायला तयार झालेत आणि ते कोल्हापूरला आले देखील. पहिल्याच भेटीत राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची खास मैत्री जमली. खरं म्हणजे मैत्री ही स्फुल्लिंगासारखी असते. ती केव्हा प्रकट होते हे कधीच कुणाला सांगता येत नाही. कित्येक वर्षाच्या सहवासानंतर देखील ती अनेकांना प्रगट होत नाही. पण काही वेळेस विश्वासाच्या वातावरणानं प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ही मैत्री घट्ट बनून जाते आणि असंच शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मैत्रीचं झालं. एकदाच एकाच भेटीत त्यांची मैत्री घट्ट जमली. पहिल्याच भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य उद्धाराकरिता एक निदान साप्ताहिकाच्या आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलं आणि त्याच पद्धतीनं आपण मूकनायक हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळं मूक झाल्याचं सांगितलं. मूकनायकविषयी अधिक माहिती देताना आंबेडकरांनी शाहू महाराजांना सांगितलं, आपण 31 जानेवारी 1920ला मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर काय करू आता धरून या भिडा निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियांचा जाण सार्थक लाजून नवे हित. संत तुकाराम महाराजांचं हे बोधवाक्य होतं. संत तुकाराम महाराजांचं बोधवाक्य ऐकून महाराज एकदम प्रसन्न झालेत आणि म्हणालेत, वा वा, छान छान. अगदी सहज बोलून ते गेलेत. आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणींमुळं वृत्तपत्र कशी बंद पडतायत हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र, नागरिक, विटाळ विध्वंसक यांची अनेक उदाहरणं दिली. तसेच त्याची कारणं देखील सांगितलीत. त्या काळी वृत्तपत्रांना फारशा जाहिराती मिळत नसत. वर्गणीदारांच्या वर्गणीवरतीच अंक चालवावा लागत असे आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहत नसत. आता एव्हाना महाराजांच्या धानी
सर्व बाबी आल्यानंतर महाराजांनी तात्काळ त्यासाठी 2,500 रुपयाची भरघोस मदत केली. मग काय, या मदतीनंतर मूक नायक बोलू लागला. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली. शाहू महाराजांनी तर निश्चय केला होता की माझं राज्य गेलं तरी बेहत्तर, पण अस्पृश्य उद्धाराचं कार्य थांबवणार नाही. महाराजांच्या अशा कार्यामुळं अस्पृश्य लोक शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच मानत होते. 4 सप्टेंबर 1921 रोजी लंडनहून आंबेडकरांनी शाहू महाराजांना एक पत्र पाठवून आर्थिक मदत मागितली होती. लगेचच आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आपली आवश्यक फी भरण्यासाठी हवे असलेले 200 पाऊंड महाराजांनी त्वरित पाठवले. त्यानंतर पुढं काही दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1922 रोजी लंडनहून डॉक्टर बाबासाहेबांचं महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आलं. त्यातही बाबासाहेबांनी सध्या मायदेशी येणं शक्य नसल्यानं घरी 750 रुपयांची मदत पाठवावी असं सांगितलं. तेव्हा देखील शाहू महाराजांनी मनी ऑर्डरनं 750 रुपये पाठवून देण्याची व्यवस्था केली होती. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत होते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली इथं 13 आणि 14 फेब्रुवारी 1922 रोजी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी बोलताना शाहू महाराज असं म्हणाले होते, भीमराव आंबेडकर हे तुमचे महान नेते आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. त्यांचा अनुकरण करा आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. मी तर तुमच्या सेवेला वाहून घेतलंय. मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती. एकंदरीत काय तर ही अशा पद्धतीनं राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री आणि त्यांच्या मैत्रीचे हे किस्से तुम्हाला कसे वाटलेत जरूर कळवा आणि त्यासाठी तुम्ही पाहत राहा प्रसार माध्यम.